बजरंगबली हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। विठला विठला विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता। ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसे लागे प्रीत। निष्काम निराळा गोपीला विला चाळा। ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लागे प्रीत। तुका म्हणे आले रूप व्यक्त चांगले। ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लागे प्रीत। विठला विठला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता। ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लागे प्रीत। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं, जगन्निहित पाणी मंडनं मंडनं। तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोदरार्थावतारं। कलंकांक तेजोदिकामो दिवक्रम, कलानीशवादापनोधार दक्षम। समाधिस्थमूर्तिं वसे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा।
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहे पार ध्वजेचे चिरघुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित महीपत्र ते केवडे राहो चालवी अपुल्या पाढे तैसा मी एक पतित परी तुझा मॉनिटर इकडं फिरवा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बापर खुमा देवी वरुगा सांभाळावे अपुल्या वृदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित जयांचे गेलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो निजे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मंदमसंतं प्रभयालसंतं जनस्य चित्तं सततं हरन्तं वेणुनितान्तं मधुनादयन्तं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली गवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली तनेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु श्री रामचंद्र भगवान देवकी माता की जय नंदराजे की जय यशोदा माता की जय वसुदेव भगवान की जय विठला 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 विश्वाचा जनिता मने यशोदेसी माता बोलताना फक्त विकोलीच ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लागी प्रीत प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी भगवान गोपाल कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आणि आजच्या द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्यावरती आलेली आहे आणि द्वितीय दिवस म्हणजे असा आहे की भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव आहे विठ्ठल विठ्ठल हो म्हणून भगवान परमात्म्याच्या संबंधानं जगद्गुरु तुकोबरायांनी अभिव्यक्त केलेल्या अभंगातून आपल्याला त्यांचं चिंतन मांडायचं विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा आणि भगवान परमात्म्याच्या त्या यशोदा मातेचंही वर्णन करतात आणि भगवान गोपाल कृष्णाच्या वर्णनाचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल तो अभंग तुकाराम महाराजांचाच का घ्यावा कारण तुकोबरायांनी आपल्याकरता संबंध एक शिदोरी बांधून ठेवली आहे तरणी तरती हा भरवसा नामधारकाचा ठरसा कारण ते आनंदाने तरंगले म्हणून ते आपल्या जवळ राहिलेत बरं का तुकोबरायांनी 11 दिवस अनुष्ठान केले आणि कशा करता तर त्या भगवान परमात्म्याच्या भक्ती करता भक्ती तर केलेलीच आहे परंतु ज्यानं तुकोबरायाची गाथा बुडवली ना त्याला सुद्धा तुकोबरायाची आरती लिहावी लागली इतका मोठा अधिकार तुकोबरायाचा होता म्हणून तुकोबरायाचा चार चरणाचा अनेक प्रकारामध्ये तुकोबरायांनी अभंग सांगितले असतील तुकोबरायाच्या गाथ्याचं जर वर्गीकरण केलं
तर तुकोबारायच्या गाथ्यामध्ये आपल्याला अभंग सापडतील किती? 4092 अभंग तुकोबारायच्या गाथ्यामध्ये आपल्याला सापडतील. ज्ञानेश्वरीचं जर चिंतन केलं तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी कशा करता सांगितली? मला वाटतं आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज साई चरित्राचं पारायण आहे आणि तद निमित्तानं हा खटाटोप हा उत्सव चालू आहे. कारण भगवान गोपालकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं जन्मोत्सव त्याचाच होतो ज्याला खऱ्या अर्थानं जो ज्या पदावरती आरूढ आहे आणि जो खऱ्या अर्थानं आपली रक्षा करतो त्याचा जन्मोत्सव म्हणून जगद्गुरु तुकोबरायाचा चारचरणाचा अभंग सेवेकरता उपस्थित केला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ज्यानं ही विश्व निर्माण केलंय तो यशोदेला माता म्हणतो. कारण त्याच्यामध्ये त्या यशोदेमध्ये त्या यशोदेनं, कारण तो जर विश्वाचा जनिता आहे तर यशोदेला माता का म्हणावं? सगळ्या आयांनाच आई म्हणावं ना, सगळ्याच माऊल्यांनाच माता म्हणावं ना. मग त्या यशोदेचंच काय एवढं पुण्य आहे महाराज? यशोदेचं भरपूर पुण्य आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी रंगावं. पोटी देवकीच्या आलेला आहे परंतु यशोदा मातेनं तो पाळलेला आहे. म्हणून आता मला ते सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये ते सांगतात की यशोदेला तो माता म्हणतो आणि तो भगवान परमात्मा भक्ताचा अंकित आहे. कारण भक्ताचा अंकित असं म्हणण्याचं कारण काय? तर तुकोबरायाने असं का म्हणावं? इकडे विश्वाचा जनित आहे, माझं बोलणं लक्ष देऊ नये का? इकडे विश्वाचा जनित आहे, विश्व ज्यानं निर्माण केलं तोच आहे. कारण विश्व माऊली ज्ञानोबाराया आज त्यांचाही जन्मोत्सव आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव आणि भगवान गोपालकृष्णाचा जन्मोत्सव एकाच दिवशी आहे. कारण ते दोन्ही एकच अवतार आहे. विठ्ठला कारण विश्व माऊली असं म्हटलेलं आहे आणि हा विश्वाचा जनित आहे. कारण ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्यालाच जनिता म्हटलं जातं. माझं बोलणं लक्ष देऊ नये का? म्हणून तुकोबराय म्हणतात की विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, यशोदेला मातेचं स्वरूप. विश्वाच्या मालकानं मला बोलायचं काय? आपलं लेकरू आपल्याला आई म्हणायला लागल्यानंतर मला सांगा माता माऊल्यांनो आपल्याला किती आनंद होतो. ते तोडकं मोडकं का होईना म्हणायला लागलं, मम्मी मम्मी म्हणतंय ना, हा म्हणायला लागलं की नाही? हा आपल्या पोरानं म्हटलंय ना, मम्मी म्हणू द्या, नानी म्हणू द्या, काकी म्हणू द्या, मावशी म्हणू द्या, किती आपल्याला आनंद वाटतो. आणि त्या यशोदा मातेला भगवान परमात्म्यानं आई म्हणावं ना. यशोदेशी माता विश्वाचा जनिता ऐसा. मग तुकोबराय म्हणतात की ऐसा भक्ताचा अंकित लागे, जसं भक्ताच्या मनामध्ये आहे ना, लागे तैसी लागी प्रीत. ऐसा तो भक्ताचाही अंकित आहे. भक्ता राखे पायापासी, दुर्जनाचा संहार ज्यानं केलाय ना तो भगवान परमात्मा आहे. मग त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना तो कसा आहे? महाराज म्हणतात निष्काम निराळा, तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणून गोपींना त्यांचा चाळा लागलेला आहे. माझं बोलणं लक्ष देऊ नये का? एखाद्यावरती प्रेम त्याच वेळेला होतं, तो त्या सगळ्यांपेक्षा वेगळा असतो, सगळ्यांपेक्षा विचित्र असतो, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये आहे ना. म्हणून त्यानं तिच्यावरती प्रेम करावं आणि तिनं त्याला घेऊन कुठंतरी लांब निघून जावं. इतका मागासलेला देश माझा नाहीये. विठ्ठला विठ्ठला. परंतु मला सांगायचं काय की त्यानं गोपीला चाळा लावला, निष्काम निराळा गोपीला भियेला चाळा. परंतु तिथपर्यंत गेला नाही. आम्ही तिथपर्यंत गेलो. आम्ही वासनेच्या आधारी जाऊन आम्ही त्यापर्यंत गेलो. आम्ही प्रेम करतो, फक्त वासना म्हणून प्रेम करतो, परंतु आमचं प्रेम खरं नाहीये. भगवंतावरती त्या गोपींनी प्रेम केलेलं आहे आणि ते प्रेम निष्काम आहे. काही कामाव्यतिरिक्त प्रेम आहे, काही मिळावं म्हणून प्रेम नाहीये, ते वेगळंच प्रेम आहे. म्हणून मला तेच सांगायचंय, तुकोबरायांनीच ते वर्णन करावं. निष्काम निराळा गोपी लावेला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागी प्रीत. आणि तुकोबराय म्हणतात की आता तुका म्हणी आले. बोललं लक्ष देऊ नका की ज्या देवकीच्या उदरामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे आणि नंतर तो काही काळ आता त्यानं इकडं देवकीला सोडलेला आहे. लगेच जन्म झाल्या झाल्या एखाद्या आईपासून एखादा मुलगा जर दुरावला ना, मला सांगा ती आई वेडी होते हो.
ती आई पागल होते, माझा मुलगा कुठे, माझं लेकरू कुठे, माझं बाळ कुठे, माझं तानं कुठे, माझं छकुल कुठे, असं ती त्या ठिकाणी आई बोलायला सुरुवात करते. परंतु भगवान परमात्मा तिथून निघालाय आणि भगवान परमात्मा जोपर्यंत दृष्टांचं निर्धारण करत नाही ना तोपर्यंत भगवान परमात्म्यानं तिथे राहावं. कुणाजवळ? नंदराजाच्या वाड्यामध्ये राहावं. कुणाजवळ राहावं? यशोदेजवळ राहावं. म्हणून तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले. रूप अव्यक्त निराळे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, नटखट आहे. बाकीचे देवांचा जर आपण विचार केला, प्रभू श्री रामचंद्राचा जर विचार केला तर भगवान परमात्मा कसा आहे? शांत स्वभावाचा आहे. परंतु हा कसा आहे? नटखट आहे. भगवान परमात्मा एक वाणी, एक वचनी, एक पत्नी. तसं याला अनेक पत्न्या, अनेक वाणी, अनेक पत्नी, अनेक वचनी भगवान परमात्मा गोपाल कृष्ण आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी अव्यक्त, आगळे, वेगळं निराळं रूप आहे ना. म्हणून तुकोबरा या अभंगामध्ये त्या भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन करतात. विठ्ठल कारण देव स्वरूपाला प्राप्त होणं सोपं नाही महाराज. प्रत्येकाला देव असं म्हणता येईल का? आपल्याला नाव ठेवता येतील, नारायण देव, ज्ञानदेव, परंतु ज्ञानदेवासारखं वागता येणार नाही. सोपान देव, परंतु सोपानासारखं वागता येणार नाही. जण्याबाई, मुक्ताबाई सारख्या वागता का? परंतु जनाबाई नाव ठेवलेलं आहे. परंतु त्या जनाबाईला जर पहाटे 4 वाजता जर उठवलं ना, ती जनाबाई म्हणते थांबा ना थोड्या वेळ अजून, कोंबड्यानं बाग नाही दिली, झोपू द्या अजून, असं त्या ठिकाणी जनाबाई म्हणते. मला सांगायचं काय, तुकोबऱ्या म्हणतात की हा भगवान परमात्मा थोडासा अलौकिक आहे. या भगवान परमात्म्याचं चरित्र सगुण चरित्र, निर्गुण निराकाराचा भगवान परमात्मा आहे. कारण तुकोबऱ्यानं, ज्ञानोबऱ्यांनी वर्णन करत असताना ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू, तो भगवान परमात्मा खूप आगळा वेगळा आहे. म्हणून त्याचा उत्सव आहे. तुमचे आमचे उत्सव करता कुणी? वर्षश्राद्ध करायचं आहे. 1 वर्ष केलं, दुसऱ्या वर्षी तारीख जर विचारली, बाबा नाही 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 ह्या वर्षी नाही, फक्त साधं भजन करायचं. अरे भजन आहे दुसऱ्या वर्षी करतात, तिसऱ्या वर्षी त्याचं ते त्या ठिकाणी नाही. परंतु या प्रकारामध्ये भगवान परमात्मा तसा नाही आहे. भगवान परमात्मा यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारत, ज्या वेळेला धर्म संकटामध्ये येतो ना त्यावेळेला भगवान परमात्म्याचा अवतार होतो. धर्म रक्षावय अवतार घेसी, धर्म रक्षावय अवतार घेसी, धर्म रक्षावय अवतार घेसी, धर्म रक्षावय आपुल्या पायसी भक्त जाना, आपुल्या पायसी भक्त जाना, धर्म रक्षावय अवतार धर्म धर्म रक्षावय अवतार गेली. आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळीसी भक्त जाना. धर्म रक्षावय अवतार गेली. आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळीसी भक्त जाना. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा, त्याच्या जन्माचा अभंग सेवेकरता उपस्थित केलाय. तुम्ही आम्ही किन निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात, निमित्त सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य न्यायानं सांगून जाईल की सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये आणि खऱ्या अर्थानं ज्या भूमीमध्ये, ज्या परिसरामध्ये, ज्या भागामध्ये, कारण ही भूमी एक पवित्र भूमी आहे, ज्या भूमीमध्ये भगवान माझ्या जनार्दन स्वामींचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे, जंगलीदास महाराज आहेत. खऱ्या अर्थानं ही पवित्र भूमी आहे. पवित्र ते कुळ आणि पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र
पावन आहे, हा देश पवित्र आहे, म्हणून ही भूमी साधू संतांची भूमी. या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं अगदी काही दिवसाच्या अंतरावरती सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा खूप मोठा आनंद उत्सव या ठिकाणी झाला. सप्ताह म्हणणार नाही, आनंद उत्सव आहे. प्रत्येक घराघरामध्ये आणि प्रत्येक कणाकणामध्ये गंगागिरीजी महाराज आहेत ना, म्हणून खऱ्या अर्थानं आनंद आहे. आपल्याकरता टाळी वाजवली पाहिजे. आपण भाग्यवान आहोत, आपल्यासारखे पुण्यवान आपणच आहोत. अहो महाराज, कैक लोक त्या ठिकाणी सप्ताह घेण्याच्या तयारी नसतात. लाखो पैसा असतो, कोट्यानी पैसा असतो, परंतु आपली भूमी पवित्र आहे आणि पावन आहे ना, म्हणून खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये देव येतोय आणि या भूमीमध्ये संत येतोय. विठाल विठाल. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सालाबादप्रमाणे याही वर्ष मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये सर्वांच्या तरुणायांच्या सहकार्यानं, भजनी मंडळाच्या सहकार्यानं, सर्वांच्या एक तन मन धनपूर्वक सहकार्यानं या ठिकाणी सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा एक आपल्या कारवाडी परिसरामध्ये, रुई कोहोकी कारवाडी परिसर खऱ्या अर्थानं या ठिकाणी कोकमठाण परिसर सर्वांच्या एक मार्गदर्शनानं, सर्वांच्या एक सहकार्यानं चालू घातलेला एक अखंड हरिनाम सप्ताह. आणि वर्ष कितवं आहे? 39वं. महाराज 39वं वर्ष. खूप मोठ्या एका वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. 2 वर्ष आपण चालू ठेवला होता ना विना प्रहार. होता ना हो म्हणा. कारण काय होतं, काही आवाज जर विचारला ना महाराज, 2 वर्ष सक्तीच केली नाही हो, काही नाही. इतके काय कसे कोरोनाला घाबरले काय माहिती. कोरोनानं काय केलं? कोरोना आहे ना, हा कोण कोणा करता रुडतंय ना. मी सांगेल कोरोनाचा भाव, परंतु जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या करता काय केलं देवा. कारण देव आपल्या करताय, आम्ही देवा करताय. देव माझा आणि मी देवाचा. महाराज, भगवान परमात्म्याच्या या उत्सवाच्या निमित्तानं, कारण जन्माष्टमीचा उत्सव आपण करतात, मोठ्या आनंदानं हा उत्सव करतात. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात. कारण आता काही लोक झोपले असतील, झोपा झाले असतील त्यांच्या निम्म्या अर्ध्या, परंतु तुम्ही या ठिकाणी भाग्यवान आहात. कारण भगवान गोपाल कृष्णाचा उत्सव आपल्या भाग्यामध्ये आहे, म्हणून इतकं वनवन करीत या ठिकाणी उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित झालो. आता आमचे कार्यकर्ते मंडळी माहिती आहे, त्यांना माहिती आहे मी कुठून आलोय आणि कुठपर्यंत आलोय, सर्वांना ज्ञात आहे. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या मार्गदर्शनानं खऱ्या अर्थानं हा सप्ताह सुरू झालाय, परमादरणीय गुरुनाम गुरु श्री गुरु रामगिरीजी महाराज, तसेच गंगागिरी महाराजांच्या आणि तसेच सर्व परिसरातील मंडळी आणि साई कथाकार हरिभक्तीपारायण, आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तीपारायण रोहम महाराज, खऱ्या अर्थानं त्यांच्याही कुशल मार्गदर्शनानं हा सप्ताह सुरू झाला आहे. सर्वांच्या योगदानातून हा सप्ताह सुरू झालेला आहे. कारण मला पत्रिका पाहिजे होती, तुम्ही पत्रिका दिली नाही, म्हणून मी तुम्हाला विचारलं. कारण सर्वांच्या एक तन मन धनपूर्वक सहकार्यानं असो. आता जवळजवळ कीर्तन संपत येईल आता. असू द्या. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी संगीत अलंकार, संगीत विशारद हरिभक्तीपारायण सुदामजी महाराज जालनेकर हरिभक्तीपारायण महाराजही खूप गोड आवाज आहे, सुंदर स्वर आहे. हरिभक्तीपारायण अर्जुन महाराज, खूप गोड आवाज आहे, सुंदर आवाज आहे, खूप सुंदर स्वर आहे. महाराजांना देखील धन्यवाद. आणि खूप सुंदर असा खऱ्या अर्थानं मृदंगाची साथ करणारे, ज्यांचं कालच कीर्तन रूपी सेवा आपण सर्वांनी श्रवण केली, ते परमादरणीय हरिभक्तीपारायण कराडकर महाराज खऱ्या अर्थानं आपल्या नावाप्रमाणेच मृदंगावरती कडकड आपण आवाज करतात. सर्व महाराज मंडळीला धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, आपल्याच परिसराचं भूषण आहे, आपल्याच भागाचं भूषण आहे. हरिभक्तीपारायण महाजन महाराज, त्यांना देखील धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. परंतु हा वर्ग आज मला कमी दिसतोय. उद्या मी येणार नाही, परंतु मला कोणीतरी सांगायला आला पाहिजे, मला कोणीतरी फोन केला पाहिजे, महाराज हाही वर्ग फुल झालाय. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी महाराज मंडळी, ही सगळी तरुण भजनी मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. फक्त उद्यापासून टोप्या घालून या, सर्वांना विनंती आहे. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या परिसराचं भूषण आहे परमादरणीय रोहम बाबाच ना, गोसावी बाबा. खऱ्या अर्थानं सगळ्यात जुने बाबा दिसले, मला आनंद वाटला. सगळ्यात जुने चोपदार महाराज आहे. बाबांना देखील धन्यवाद. बाबा असे इकडे जवळ ये ना, माझ्या एवढं लांब कशा थांबता तुम्ही. विठाल म्हणून सर्वांच्या चरणावर
चरणावरती नतमस्तक होतो. आमचे परमादरणीय रोहम महाराज आमच्या गावामध्ये साई कथे करताय आणि मी त्यांच्या गावामध्ये कीर्तना करता उपस्थित झालं. सर्वांना देखील धन्यवाद. आमचं तरुण मित्रमंडळ खऱ्या अर्थानं खूप वेळापासून वाट पाहत होतो. महाराज तुम्ही फळा करताच या, महाराज जेवणा करता या, महाराज खऱ्या अर्थानं फळं खाण्याकरता या, परंतु मी नाही येऊ शकलो. परंतु थोडा वेळ का होईना त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. आमचे परमादरणीय गायकवाड सरही या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना देखील धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले आमचे सतीश भाऊ यादव पाटील त्यांना देखील धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाचं चिंतन पाहून आपल्याला भगवान गोपाल कृष्णाच्या जन्मोत्सवाची कथा बघायची. विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. हो, प्रत्येक जणानं आपल्या जीवनातल्या प्रत्येक जणानं, कारण जगतामध्ये आम्ही प्रत्येक जण राहत असतो आणि प्रत्येक जण राहता कारणानं, कारण आपण प्रत्येक जण सुखाकरता धडपड करत असतो. सुख म्हणजे नेमकी काय आहे? प्रत्येकानं सुखाकरता धावपळ करणं. सुख म्हणजे चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे नेमकी कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे ना. कारण तो भगवान परमात्मा जर नाही तर या जीवनामध्ये काहीच नाही. क्या बात आहे. सुख रूप तुझा ऐसा कोण सांगा, माझा पांडुरंगा सारी खातो. प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे, परंतु प्रत्येकाच्या पदरामध्ये काय येतं बाबा? काय येतं? कोरोना आला. कशा करता आला? दुःख बांधवडे आहे हा संसार. जे आपले होते ते परके झाले. 2 वर्ष काहींनी सप्ताहामध्ये गेलेच नाही मंदिरामध्ये. काही जणांच्या आज सुद्धा महाराज महाराष्ट्र शासनानं मंदिरं उघडलेली आहेत ना. आता सरकार जरी बदललेलं असलं ना, परंतु मंदिरं ते अगोदर उघडून बदलून गेलंय. विठाला विठाला ते सांगायचंय की प्रत्येकानं जीवनामध्ये परमार्थ करावा. कुणा करता करावा? परमार्थ स्वतः करता करावा. सुख मागावं, कुणा करता मागावं, परंतु आम्ही ते सुख दुसऱ्या करता मागतो. आम्ही दिंडीमध्ये कोणा करता जातो? स्वतः करता जातो नाही. माझ्या लेकीचं जमू दे, तिला सुखी नाही, तिला चांगला नवरा मिळू दे. पप्याची पप्पा आता सुधरू देत. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. कशा करता? आम्ही आपल्या सुखा करता नाही जात. माझ्या माता माऊल्या दुःखाचं सुख लोकांचं नाही, माझ्या नवऱ्याचं सुख, माझ्या मुलाचं सुख, माझ्या लेकाचं, माझ्या लेकीचं सुख, हे सुख बघण्याकरता त्या ठिकाणी वारीला जात असेल, देवाची भक्ती करत असेल. परंतु तुम्ही आम्ही तसं केलं. आपल्याकरता हिनं वटवृक्षाला प्रदक्षिणा कराव्यात, 7 जन्मी हाच पती मिळू दे म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना करावी. आम्ही काय केलं तिच्याकरता? कोणत्या बाबळीला प्रदक्षिणा मारल्या? कोणत्या लिंबाला? नाही ना. महाराज अजून थोडंसं पुढे जाऊन सांगेल. या जनाबाई सखूबाई इतक्या खऱ्या अर्थानं महत्वाच्या आहेत. कारण जीवनामध्ये जनाबाईचा जर परमार्थ बघितला ना, जनाबाईचा परमार्थ बघितला, आपल्या बापानं सोडून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पंढरपुरामध्ये नामदेवाच्या हातामध्ये हात त्या बापानं देऊन बाप निघून गेलेला आहे. तुझा बाप कोण? बाप नाही आहे, आताच निघून गेलेला आहे. आई कुठे आहे? आई मरण पावली आहे. परंतु तू कशा करता आली आहे? मला फक्त आणि फक्त विठुरायाचं दर्शन घ्यायचं, विठुरायाची भक्ती करायची आहे, याच्या करता आलेली लेक. परंतु तिनं महाराज माझं बोलणं लक्ष देऊन ऐका, तिनं आयुष्यभर त्या ठिकाणी नामदेवाच्या घरी त्या ठिकाणी दास्यत्व स्वीकारलेलं आहे. माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. त्या जनाबाईनं आपल्या गोवऱ्यांमध्ये परमार्थ बघितला, भगवान परमात्मा बघितला. आपल्या जात्यामध्ये भगवान परमात्मा बघितला, आपल्या स्वयंपाकामध्ये भगवान परमात्मा बघितला. मग आम्ही त्याच्या व्यतिरिक्त
त्या जनाबाईनं दुसरं काहीच नाही केलं. जनाबाई देवाकडे गेल्या नाहीत तर देव जनाबाईकडे गेला. ऐसा भक्ताचा अंकित मला अभंगाकडे यायचं आहे. माझं बोलणं लक्ष देऊ नये का? आपण सुखा करता प्रयत्न करतो, सुखा करता अहोरात्र झटतो आणि सुखा करता धावपळ करतो. बाहेर मॉनिटर देण्यापेक्षा इथला जवळचा द्या, लांबचा नका देऊ. माझं बोलणं लक्ष देऊ नये का? कारण आम्ही सुखा करता प्रयत्न करतो, आम्ही शिक्षणाकरता लाखोना पैसे कमावतोय, लाखो पैसे खर्च करतोय, परंतु जो सुशिक्षित झालेला तो संस्कारित असेलच असा नाहीये. अनेक साहेब आम्ही बघितलेत, अनेक मोठे नोकरदार वर्ग आम्ही बघितलेत. महाराज त्यांना जर संस्काराची भाषा जर बोलायला गेलो, महाराज एक व्हिडिओ आपण पाहिलेली होती, एक चांगला मोठा IPS या व्यासपीठावरती बूट घालून आलेला आहे. मग मला तेच सांगायचं आहे, म्हणून इतका सुशिक्षित झाला, इतका अधिकारी झाला, इतका मोठा झाला, परंतु त्याला ज्ञान आलं नाही. परंतु माझ्या ज्ञानोबरायांचं ज्ञान ते गुह्य ज्ञान आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी या विश्वाला ज्ञान द्यावं. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेवाची देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवाची देतो. ज्ञानोबरायांनी काय द्यावं? हे विश्वाची माझे घर. ज्ञानोबरायांना काही विचारलं की तुमचं घर कोणतं आहे? ज्ञानोबराया बस छान आहे. तुमचं घर कोणतं आहे? ज्ञानोबराय म्हटले स्पेसिफिक घर नाही आहे. तुम्हाला जर विचारलं आपलं घर कोणतं आहे, महाराज असं असं त्या रस्त्याने जायचं, तिकडून गेल्यानंतर आपला 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 भला मोठा 2 तळाचा बंगला आपल्याला दिसेल. शिर्डीचा पैसा आपल्याकडे आहे माहिती आम्हाला. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला खऱ्या मोठ्या संकल्पनेची गरज आहे. आम्ही त्या ठिकाणी म्हणतो की मी मोठा आहे, परंतु तुमच्यापेक्षा मोठा कोणीतरी आहे ना, तो भगवान परमात्मा मोठा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्यानं या जगाच्या लालन पालनतेचं स्वरूप त्या ठिकाणी जाणावं. आणि ज्या वेळेला माझं बोलणं लक्ष देऊ नये का? कारण मी बांधलेला बो आहे. आज जन्माष्टमीचं कीर्तन आहे, मला हे सोडून दुसरं बोलता येणार नाही. माझा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं माझ्या तरुण वर्गाला जर कोणी जागरूक करण्याची ताकद निर्माण केली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. कारण 16व्या वर्षी या जगाला ज्ञानामृत पाजणारे माझे ज्ञानोबराया, त्याच बरोबरीनं 16व्या वर्षी जगाला त्या ठिकाणी या भारत देशाला नवे या महाराष्ट्र भूमीला या ठिकाणी गनिमांपासून वाचवणारा माझा फक्त राजाच आहे ना, माझा राजाच आहे. म्हणून संभाजी राजांनी काय केलं? धर्माच्या अधिपत्यासाठी. कारण ज्यांनी या धर्माच्या रक्षणाकरता ज्या देवाना अवतार घेतला ना, त्यांच्याच स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये जावं आणि धर्माचं रक्षणाची जबाबदारी त्या संभाजी महाराजांनी स्वीकारावी. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या मरणापर्यंत. आता मरण समोर येतंय, आता मरणार आहे, परंतु तरी सुद्धा धर्म बदलत नाहीये. त्याला धर्माधिपती म्हणावं, त्याला धर्माधिपती म्हणावं, दुसरं कोणीच नाहीये. कारण जगतामध्ये धर्म वेडे पुष्कळ पाहायला भेटतील. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिसली की गाडीला झेंडे लावणारे पुष्कळ आपल्याला पाहायला भेटतील, परंतु त्यांच्या एक जीवनातली शिकवण पाहणारे आपल्याला कमी लोक पाहायला भेटतील. ज्ञानोबरायांची शिकवण काय, तुकोबरायाची शिकवण काय? मायबाप मला ते सांगायचंय. आणि तेच तुकोबरा सांगत असताना या विश्वाला निर्माण करणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. कारण जीवनामध्ये तो देव भेटायला पुण्य लागतं, पवित्र ते कुळ आणि पावन तो देश. त्याच ठिकाणी हरीचे दास जन्माला येतील. तोच महाराष्ट्र आहे माझा, पवित्र महाराष्ट्र आहे. कारण महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. थोडंसं पलीकडे गेलं, उत्तर प्रदेशामध्ये जर गेलं तर आम्हाला सगळे देव पाहायला भेटतील. तिथे संत नाहीत, संत आहेत. देवाच्या दर्शनाकरता झालेले संत पाहायला भेटतील, गेलेले संत पाहायला भेटतील, परंतु जन्मलेले संत पाहायला भेटणार नाही. ते संत फक्त याच भूमीमध्ये आहे. ही माझी भूमी आहे ना, ही संतांची भूमी आहे. मला सांगा, आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज नसते तर काय झालं असतं? माझं बोलणं लक्षात येतं? काय झालं असतं माझ्या आयांनो? काय झालं असतं? बाबा नसते तर, सद्गुरू गंगागिरीजी महाराजच नसते तर काय झालं असतं? साईबाबा कळाले असते, पाटील क्या भेटले असते, आम्हाला भेटले असते, परंतु इतके कडक कपडे घालणारे आम्ही नसतो. महाराज आम्हालाही तिकडे यावं लागलं असतं, तुमच्या बीड जिल्हा
किंवा जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला तिकडेच यावं लागलं असतं. परंतु मला सांगायचं काय की इतका सुजलम सुपलम इतकी एक मोठी पराकाष्ठा निर्माण करणारा भाग जरी आपला असला, परंतु मला सांगा ती ताकद त्या संतांची आहे. परंतु त्या संतांनी त्याची भक्ती करणारा तो भगवान परमात्माचा आहे ना. कारण त्या संतांनी काय केलं, माझ्या तुकोबरायांचा परमार्थ बघा. दीनरजनी हाची दंडमान गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे दीनरजनी हाची दंडमान गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे दीनरजनी हाची दंडमान गोविंदाची पवाडे दीनरजनी गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे दीनरजनी हाची दंडमान गोविंदाची पवाडे दीनरजनी हाची दंडमान गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे गोविंदाची पवाडे. महाराज त्यांना धंदा आहे. त्यांना जर धंदा विचारला तर तुकोबरायांचा धंदा काय, दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचं नाम घ्यावं एवढाच आमचा धंदा आहे. याच्या पलीकडे धंदा दुसरा कोणता नाही. आम्हाला जर धंदे विचारले काय धंदा करतो रे बाबा तू, महाराज तो धंदा सांगण्याच्याच लायकीचा नसतो, तो धंदा आम्ही करतो. काही लोक मला सांगायचं काय की ज्या धंद्यात आपल्याला गरजच नाही ना तिकडे पडण्याचे धंदे असे केले पाहिजे. माझं बोलणं लक्ष देऊन नका, मी कटू बोलतो परंतु सत्य बोलतो. ज्या धंद्यानं आमची किंमत उंचावते ना तो धंदा केला पाहिजे. माझं बोलणं लक्ष देऊ नका. धंदा करा परंतु त्या धंद्याची लाज बाळगू नका, असा धंदा करा. मला अभिमान वाटला या तरुण मित्र मंडळीचा, तरुण नाही ज्येष्ठ या सगळ्या मंडळीचा. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी हा परमार्थाचा धंदा करण्याकरता, परमार्थ करण्याकरता आपण लाज भय शंका या ठिकाणी ठेवलीच नाही ना. खऱ्या अर्थानं हा मोठा अभिमान आहे. म्हणून आपल्या यांच्याकरता टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आता ही पिढी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही जर धोतर घालून जर गेलो ना, काही तरुण मित्रमंडळी खूप हुशार असतात. ते म्हणतात महाराज तुम्ही तरुणपणी म्हातारे झाले हो. मला सांगा आता तरुणपणी म्हातारे म्हणजे नेमकी काय. ते म्हटले तरुणपणी तुम्ही धोतर घालून हिंडता, आता धोतर कोणी तरण्याच माणसानं घातलं पाहिजे, म्हाताऱ्या माणसानं घातलं पाहिजे असा काही नियम आहे नाही. येथे वृद्ध होती तरणे रे तरणा भाग्यवंत, तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काय झालं सांगूनच घेतो. एकदा कीर्तनाला गेलो महाराज आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर काय झालं, कीर्तनाला पुष्कळशी वेळ बाकी होती. हरिपाठ आज थोडंसं लवकर आलो कीर्तनाच्या निमित्तानं लवकर आलो. लवकर नाही उशीर झाला, माफ करा मला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलोय मी. आणि आता त्यावेळेला थोडंसं लवकर गेलो. हरिपाठ चालू होता, पावल्या खेळत होती मंडळी. खूप सुंदर सुंदर ज्ञानोबा राय तुकोबा ज्ञानोबा तुकोबा या नामघोषामध्ये ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया या नामघोषामध्ये माझी सगळी भजनी मंडळी त्या ठिकाणी आनंदानं नाचत होते. मस्तपैकी पावल्या खेळत होते. सगळे त्या ठिकाणी आनंदानं गोडवे त्या ठिकाणी नाचत होते. आणि ते पाहिल्यानंतर अंगाला त्या ठिकाणी घाम फुटला. म्हटले आपण सुद्धा गेलं पाहिजे, आपण सुद्धा त्या ठिकाणी पावली खेळली पाहिजे. ठेवली बॅग बाजूला आणि गेलो त्यांच्यामध्ये नाचायला. नाचलं पाहिजे परंतु देवाच्या भजनामध्ये नाचलं पाहिजे. त्या विश्वाच्या मालकाच्या बरोबर नाचलं पाहिजे, नाचलं पाहिजे. देवाच्या भक्तीमध्ये हरिभजनामध्ये नाचलं पाहिजे. काय झालं आणि नाचता नाचता त्या ठिकाणी हरिपाठ संपला. आणि हरिपाठ संपल्यानंतर खूप अशी आता ही तरुण मित्रमंडळी मंडपामध्ये बसलेली आहे. परंतु त्या गावातली तरुण मित्रमंडळी अशी लांब बाबळीच्या झाडाखाली बसलेली होती. आणि बाबळीच्या झाडाकडून मला पाहत होती. बुवा हां पण तरुण दिसतोय. म्हटलं तरुणच आहे. आता काय झालं, त्या ठिकाणी माझ्याजवळ आले आणि माझ्याजवळ आल्याच्या नंतर मला पाहिल्यानंतर ते हसायला लागले. म्हटलं का रे तुम्ही का हसता. म्हटलं बाबा, म्हटलं अरे तुम्ही का हसता ते सांगा एकदा. कुठून आले ते मी नंतर सांगेल, परंतु तुम्ही का हसता. म्हटले काही नाही बाबा. म्हटलं तुम्ही माझ्या नाचण्याला हसले ना. हो महाराज हो हसलो. मग कशा करता हसले. तुम्ही नाचत नाही का, तुम्हाला असं वाटलं नाही. मी त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला असं वाटलं नाही का मी ज्या वेळेला
या हरिपाठामध्ये पाऊली खेळत होतो आणि त्यावेळेला तुम्हाला माझ्याजवळ येऊन पाऊली खेळावं असं वाटलं नाही का? म्हटले नाही महाराज. हसायला लागले परत. आणि त्यांना मी विचारण्याला सुरुवात केली. म्हटलं तुम्ही हरिपाठामध्ये नाचत नाही का? आणि नाही महाराज असं म्हणायला सुरुवात केली. म्हटलं मग तुम्ही कोणत्या देवापुढे नाचता? त्यावेळेला त्यांना विचारलं. म्हटलं तुम्ही मारुती पुढे नाचता का? म्हटले नाही महाराज. म्हटलं तुम्ही म्हसोबा पुढे नाचता का? म्हटले नाही महाराज. म्हटलं तुम्ही माऊलाया पुढे नाचता का? म्हटले नाही महाराज. म्हटलं तुम्ही देवीच्या गोंधळात नाचता का? म्हटले नाही महाराज. म्हटलं तुम्ही कोणत्या देवापुढे महादेवापुढे नाचता का? म्हटले नाही महाराज. म्हटलं तुम्ही नाचत्या तरी कोणत्या देवापुढं? म्हणे नवर देवापुढं. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा त्या देवापुढे नाचता नाचता मला सांगा काय आपल्याला भेटेल? भले तर एवढी एवढी बाटली आपल्याला भेटेल, दुसरं काही भेटणार नाही. जीवनाचं सोनं होणार नाही. ते आमच्या भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आल्यानंतर नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जागी, जय हो. ज्ञानदीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी. जय हो. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जागी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जागी. म्हणून त्याच्या कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, त्याच्या भजनामध्ये आम्ही नाचलं पाहिजे, जिथं गायन चालू आहे तिथं नाचलं पाहिजे. मला सांगा अशी भक्ती आमची असली पाहिजे. ती भक्ती जगद्गुरु तुकोबरायाच्या अंगामध्ये होते, श्वासाश्वासामध्ये होती. कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठला. हा भगवान परमात्मा माझ्या जणी दृष्टी लागू, तुझ्या सगुणपणा. माझा भगवान परमात्मा कसा आहे ते सुद्धा सांगण्यासाठी तुकोबराय म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. महाराज पंढरीचा देव कसा आहे? लावण्याचा पुतळा आहे. भगवान परमात्मा कसा आहे? तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ज्ञानोबारायांनी वर्णन करावं, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. साजनीला सांगतात, आपल्या मैत्रिणीला सांगतात. आम्ही मैत्रिणीला फक्त सुख दुःख सांगतो, परंतु देव कसा आहे हे सांगत नाहीये ना. मैत्रिणीला फक्त सुख दुःख, त्यानं मला इतकं सोनं केलं, त्यानं मला ते केलं, त्यानं मला हे केलं, त्यानं मला ते केलं. आणि त्यानं जर आता घरात घालून जर त्यानं मारायला सुरुवात केली ना, ते सांगणार नाहीत, परंतु ते सुद्धा सांगितलं पाहिजे. आपल्यावर अन्याय होतो ना, खऱ्या अर्थानं त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. म्हणून जीवनामध्ये ज्या भगवान परमात्म्याची भक्ती महत्वाची आहे ना, त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे जाण्याकरता तुकोबरायाने उभं आयुष्य वेचलं. महाराज तुकोबरायाने परमार्थ केला, संसार करून परमार्थ केला आणि तो श्रेष्ठत्वाला नेला. आणि त्याच आधारावरती तुकोबराया करता यम आले नाही, तुकोबरायला पाहून घाबरून निघून गेले. तुकोबराय करता देव आले. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कोण आहे? उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. वाढवेळ झाली, उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलवितो. हा श्रीरंग येण्याकरता महाराज त्याच्याकरता भक्ती लागते. आणि ती भक्ती पाहण्याकरता तुकोबरायांनी उभं आयुष्य वेचलं. आणि ते वेचत असताना देवाची भक्ती केली. आणि देव कोणाचा आहे हे सांगत असताना तुकोबराय म्हटले, हा भगवान परमात्मा हा विश्वाचा जनिता आहे. अभंगाचं विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता,
भजनामध्ये तुकोबाराय बोलतात की तो विश्वाचा जनित आहे, त्यानं हे विश्व निर्माण केले. सर्वांगाचे कान करून ऐका. भगवान परमात्म्याच्या चरित्राचं, भगवान परमात्म्याच्या एक जीवनाचा आपल्याला कार्यभाग बघायचा आहे. कारण तो विश्वाचा जनित आहे, एका कुटुंबाचा नाही आहे, त्याला सगळी कुटुंब बघायची आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, विश्व म्हणजे काय एकच नाही आहे. स्वर्गही पाहायचं आहे, मृत्यू लोकही पाहायचं आहे, पाताळात सुद्धा जायचं आहे. हा भगवान परमात्मा आणि वैकुंठ सुद्धा बघायचं आहे ना. हा वैकुंठ सोडून आला ना आपल्याकरता. कोणा करता आला? या सुखा कारणी, या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. हा भगवान परमात्मा कशा करता आला? सुखासाठी चला ना. कारण ते वैकुंठामध्ये नाहीये, वैकुंठामध्ये ते सुख नाहीये. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हाला मृत्यू लोकामध्येच पाहिजे ना. कशा करता? जिथं ते सुख आहे ना ते वैकुंठामध्ये नाहीये. जे सुख बंगल्यात आहे ना ते झोपडीत नाहीये, म्हणजे झोपडीत सुख आहे ना ते बंगल्यात नाहीये. माझं बोलणं लक्षात आहे का? जे सुख सोन्यात आहे ना ते माळीत नाहीये, परंतु ते माळीत सुख आहे ना तुळशीच्या माळेमध्ये, ते तुमच्या सोन्याला सुद्धा नाहीये. बरं का? माझं बोलणं लक्षात येऊ नये का? म्हणून जो सुगंध, जे सोनं माझी भगवान परमात्म्याची पवित्र अशी तुळशीची माळ आहे ना, ते सोनं आणि ते सुख दुसरं कुठंच नाहीये. महाराज किती सुख वसे ठाई बहुबाई सुंदराच्या, बहुबाई सुंदराच्या, बहुबाई सुंदराच्या. सुख वसे ठाई बहुबाई सुंदराच्या, बहुबाई सुंदराच्या, बहुबाई सुंदराच्या. संतांच्या पायाजवळ सुख आहे आणि देव सुखा करता आलेला आहे. माझं बोललं लक्षात येऊ नये का? म्हणून सुखा करता देव आलेला आहे. संतांच्या जरी पायाजवळ सुख आहे ना, परंतु या संतांच्या जवळ देवानं राहावं, आता ते प्रमाण बसेल. मग आता ऐका, भगवान परमात्मा बोलायला सुरुवात करतात. भगवान परमात्मा सांगतात की आम्ही कशा करताय? आम्ही वैकुंठामधून आलेलो आहे. वैकुंठामधून आम्ही वैकुंठीचे आहोत, मूळचे. जे वैकुंठामध्ये संत होते, संत आलेत, झाडू संतांचे मार्ग हे प्रमाण म्हटेल. परंतु हे देव सुद्धा वैकुंठातला आहे ना, वैकुंठाचा नायक आहे ना. पण हा भगवान परमात्मा त्या यशोदेला आई म्हणतो, यशोदेला माता म्हणतो. कारण माता हा शब्द, आई हा शब्द, जननी हा शब्द, मातृत्व हा शब्द, जन्मदाती हा शब्द. कारण जन्मदाती, आता अभंगाचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. उर्वरित भागामध्ये आपल्याला जीवाचं चरित्र बघायचं आहे, भगवान परमात्म्याच्या जन्माची कथा आपल्याला बघायची आहे. कारण उद्याचा काल्याचा प्रसंग आपल्याला पाहता येईल. कारण उद्या काही सप्ताहाचे उद्या काले आहेत. आपला सप्ताहाचा काला मला वाटतं 24-25 तारखेला आहे. मग द्वादशीला काला आपला आहे. परंतु काही गोपाल काल्याचे, जन्माष्टमीचे जे सप्ते असतात ना, त्यांचा काला उद्याचा असतो. मग मला ते सांगायचं आहे की त्या भगवान परमात्म्याला त्या देवकीच्या उदरामध्ये जागा मिळाली. कारण तो भगवान परमात्मा या भूतलावरती येण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. आता तुकोबाराय अभंगाचं चिंतन मांडत असताना तुकोबाराय त्या यशोदेकडे गेला भगवान परमात्मा. यशोदेलाच आई त्या भगवान परमात्म्यानं का संबोधावं? कारण यशोदेचंही पुण्य होतं देव जन्माला येण्याकरता, आणि देवकीचं सुद्धा पुण्य होतं देवाला जन्माला घालण्याकरता. विठ्ठल, कारण चांगला मुलगा जन्माला येण्याकरता, माझं बोलणं लक्ष देऊ नये का? चांगला मुलगा आपल्या घरामध्ये वागण्याकरता त्याच्याकरता आईनं चांगलं वागलं पाहिजे. नंतर बापाचेही गुण त्या ठिकाणी मुलामध्ये असतात. बापानं सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. ज्या वेळेला बापाची चप्पल मुलाच्या पायाला यायला लागते ना, त्यावेळेला बापानं मोठ्यानं घरामध्ये आवाज करून सुद्धा बोललं नाही पाहिजे. बोलणं लक्ष देऊ नये का? आणि 4 माणसामध्ये आपल्या लेकराला दापण्यापेक्षा 4 भीतीच्या हात लावा, तर ते लेकरू कुठंतरी सुधरेल. म्हणून बोलणं लक्ष देऊ नये का? मग त्या भगवान परमात्म्यानं त्या देवकीला किंवा त्या यशोदेला आई म्हणावं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की त्याचं पुण्य, कारण चांगला मुलगा आई म्हणण्याकरता किती प्रयत्न करतो आम्ही. आई म्हण रे बाळ्या, आई म्हण रे दाद्या, आई म्हण रे बिट्या, आई म्हण रे छोट्या, किती वेळा प्रयत्न करतो तो आई म्हणण्याकरता. हा प्रयत्न आपला आहे ना. आम्ही सुख कशा करताय मला सांगा? जीवनामध्ये आम्हाला भौतिक सुख भरपूर भेटेल, पैसा भरपूर आहे,
परंतु पुत्र सुख भेटणार नाहीये. संपत्ती भरपूर भेटेल, परंतु खऱ्या अर्थानं कन्येचं सुख आपल्याला भेटणार नाही, मुलाचं सुख भेटणार नाही. आणि ते सुख जगाच्या मालकाच्या आईचं सुख त्या यशोदा मातेच्या पदरी पडल्या. विठाला विठाला. त्या सुखाच्या बद्दल जर सांगायला सुरुवात केली तर त्या यशोदा मातेनं किती पुण्य कमवलं असेल. मग आम्ही त्याच्या पलीकडे, कारण हे विश्वाच्या मालकाच्या किंवा या विश्वाला निर्माण करणाऱ्याला जन्माला घालण्याचं पुण्य किंवा या विश्वाच्या मालकानं तिला आई म्हणण्याचं पुण्य त्या यशोदेनं प्राप्त केलेलं होतं. ते एका दिवसाचं नाही. महाराज म्हणतात जन्मोजन्मीचं पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. किंवा तिळ तिळ पुण्य साचा बहु पडे. महाराज म्हणतात तेव्हा या विठ्ठले बहुता जन्मीचे जोडे. कारण जन्मांतरीचं पुण्य त्या यशोदा मातेचं असावं, एका दिवसाचं नाही आहे. महाराज चांगलं लेकरू जन्माला घालण्याकरता, चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालण्याकरता अगोदर जिजाऊ साहेबांना घोड्यावरती बसावं लागलं, भाला चालवणं शिकावं लागलं, तलवार चालवणं शिकावं लागलं. मायबाप ते डोहाळे त्या कोणाला लागले? जिजाऊ साहेबाला. आणि आम्हाला डोळे लागतात काय? सिनेमा पाहण्याचे. आम्हाला डोळे लागतात काय? चिंचा खाण्याची, बोर खाण्याची. महाराज एका ठिकाणी गेलं, ती एक गर्भवती महिला होती, ती भीतीचे पोपडेच उचलून खायला लागले. म्हटलं नेमकी हा प्रकार काय? म्हटले महाराज तुम्हाला नाही कळायचं, तुमचं अजून झालं नाही. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट सांगतो. आता लग्नाला काय 15-20 दिवस झाले महाराज, आता अजून नाही कळणार, वर्ष 2 वर्षानं कळेल. मला सांगायचं काय, मी या परिस्थितीमध्ये, कारण डोहाळे लागावे, चांगले डोहाळे लागावे म्हणून अगोदर त्या योग मायेला जन्माला घालणारी यशोदा माता होती. कारण योग मायेला जन्माला घालणारी, त्या मायेला जन्माला घालणारी यशोदा माता होती. कारण भगवान परमात्म्याच्या एक जन्माचं सुख तिच्याकडे नव्हतं, उदरामध्ये ठेवण्याचं सुख तिच्याकडे नव्हतं, इतकं पुण्य तिच्याकडे नव्हतं. परंतु त्याला लालन पालन करण्याची जबाबदारी, सांभाळण्याची जबाबदारी, आई म्हणण्याची. मला सांगा, अगोदर भगवान परमात्मा देवकीला आई म्हटला का यशोदेला? कारवाडी झोपली का? यशोदेला आई म्हटला का देवकीला? म्हणून तुकोबारायांनी वर्णन करावं, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. म्हणून त्या भगवान परमात्म्यानं माता त्या कोणाला म्हणावं तर त्या यशोदेला म्हणावं. कारण हा भगवान परमात्मा जशी भक्ती ना तसा अंकित होतो अभंगाचं दुसरं.
जन्माचं जर आपल्याला बघायचं झालं तर आई म्हणण्याचं स्वरूप, आई म्हणण्याचं पात्र किंवा आई म्हणण्याची जबाबदारी त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्यानं स्वीकारली. परंतु त्याच्या अगोदर त्या देवकी मातेचं, त्याच्या अगोदर त्या यशोदा मातेचं पुण्य होतं. चला पुढे दुसऱ्या चरणामध्ये ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तो भगवान परमात्मा भक्ताचा अंकित देखील असला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण बघणार आहोत, कारण 15 मिनिटांमध्ये आपल्याला भगवान परमात्म्याच्या जन्माचं त्या ठिकाणी आपल्याला चरित्र बघायचं आहे, जन्माचं कथा आपल्याला बघायची आहे. मग ते लक्ष देऊन ऐका, कारण भक्ताचा अंकित भगवान परमात्मा आहे. कारण का तर भक्ता करता त्यानं आपलं वैकुंठ सोडून तो त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये येणारा भगवान परमात्मा आहे. भक्ता करता रडणारा भगवान परमात्मा आहे. कारण आज ज्या विश्वमाऊलीची आज खऱ्या अर्थानं जयंती आहे, माझ्या ज्ञानोबारायाची जयंती आहे, माझ्या ज्ञानोबारायाचा जन्मदिवस आहे. ज्ञानोबाराया करता देव रडला हो. आपल्या करता आपली घरची माणसं रडतात, यात नवल नाहीये. ज्ञानोबाराया करता देव रडला, सावतोबाराया करता देव रडला, साईबाबा करता सुद्धा देव रडला. माझं बोलणं लक्ष देऊन आहे का? त्या देवानं भक्ता करता रडावं. उच्च नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. आणि तो भगवान परमात्मा गवळणी करता रडला. बोलणं लक्ष देऊन आहे का? ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. प्रेम केलं त्या गवळणीने भगवान परमात्म्यावरती आणि देवाला रडवलं. गवळणी रडल्या इथपर्यंत बरोबर आहे. कारण ज्या वेळेला अक्रूर महाराज भगवान परमात्म्याला घ्यायला आले आणि अक्रूराच्या रथावरती भगवान परमात्मा बसलेला आहे आणि निघालेला आहे, त्यावेळेला भगवान परमात्म्याला विनंती करतायत, अक्रूर महाराजाला विनंती करतायत गवळणी, नेऊ नको भगवान अक्रूरा नेऊ नको भगवान अक्रूरा चांडाळा. अक्रूर महाराजाला विनंती करतात त्या गवळणी. मायबाप सगळ्या गवळणींची कथा आपल्याला बघता येणार नाही, कारण एक एक गवळणी, त्या गवळणीचं चरित्र जर आपल्याला बघायला सुरुवात केली तर ती एक एक गवळण एकेका संतासारखी आहे. आणि मला सांगायचं काय, ते संत म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे. बरं, उत्तर प्रदेश देवभूमी जरी असली, उत्तर प्रदेशामधलं वृंदावन आणि आपल्या महाराष्ट्रातली आळंदी सारखीच आहे. माझं बोलणं लक्षात येईल का? कारण आपल्या महाराष्ट्रातलं जर वृंदावन बघायचं असेल तर आळंदीला जायचं, आणि भारतातलं जर वृंदावन बघायचं असेल तर वृंदावनाला जायचं, उत्तर प्रदेशामध्ये जायचंय. मग आता ऐका, त्या गवळणीने भगवान परमात्म्यावरती इतकं प्रेम केलं. एक गवळण तर त्या ठिकाणी पळत पळत आली आणि त्या गवळणीनं भगवान परमात्म्याचं चित्र काढलेलं होतं. चित्रगंधा नावाची गवळण भगवान परमात्म्याचं चित्र, सुंदर असं चित्र काढलं. भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती मुकुट काढला. भगवान परमात्मा सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर दिसणारा भगवान परमात्मा. त्याची त्या ठिकाणी कुरुळे कुरुळे केस काढले. त्या कुरुळ्या केसावरती मोराचा पिसारा, हातामध्ये सुंदरशी बासुरी काढलेली, मन मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनो नंदाचा हा भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याला हात काढले, बोट काढले, डोळे काढले, कान काढले, नाक काढलं, सगळं त्या भगवान परमात्म्याला जसं असं तसं काढलं. परंतु त्या भगवान परमात्म्याला पायच त्या गवळणीनं काढले नाही हो. त्या चित्रगंधा नावाच्या गवळणीकडे त्या ठिकाणी महाराज विचारतात, तुकोबाराया त्या गवळणीला विचारतात की काय गवळणी, भगवान परमात्म्याला डोळे काढले, नाक काढले, सगळंच काढलं, परंतु भगवान परमात्म्याला पाय का काढले नाही? त्या गवळणीचं उत्तर ऐका मायबाप. त्या गवळणीनं सांगायला सुरुवात केली, मी त्या भगवान परमात्म्यावरती इतकं प्रेम करत होते, इतकं प्रेम करत होते, कारण त्या भगवान परमात्म्याच्या शिवाय आम्हाला दुसरं काही आठवतच नव्हतं. त्या गवळणीचं एक गवळण, त्या गवळणीचं उदाहरण सांगत असताना, एक गवळण आहे, त्या गवळणीनं भगवान परमात्म्यावरती किती प्रेम केलं ऐका. तुम बिन मोरी कोण खबरी रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी.
त्याच्यावरती इतकं ते प्रेम त्या गवळणीनं केलेलं आहे. मग त्या गवळणीला विचारलं की का ग तू पाय का काढले नाही? त्या गवळणीचं समर्पक उत्तर आहे का, जर भगवान परमात्म्याला जर पाय काढले असते तर तोही भगवान परमात्मा, चित्रातला भगवान परमात्मा देवावरती किती प्रेम त्या गवळणीने करावं. जर या भगवान परमात्म्याला जर पाय काढले असते ना महाराज, तोही भगवान परमात्मा कुठं आक्रूर महाराजाबरोबर निघून गेला असता. चित्रातल्या त्या भगवान परमात्म्याच्या चित्रावरती, फोटोवरती किती प्रेम करावं. आणि तसं जर भगवान परमात्म्यावरती जर प्रेम बघितलं ना, त्या गवळणींच्या बद्दल जर त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली तर त्या गवळणींकरता देवाने रडावं इतका अधिकार त्या गवळणींचा होता. आणि त्या गवळणींकरता भगवान परमात्म्यानं त्यांची खोडी करावी तरी सुद्धा त्या गवळणींनी त्या ठिकाणी हास्यास्पद त्या ठिकाणी सोडून द्यावं. गारहाणे मांडले, परंतु ते गारहाणे सांगत असताना देवाला पाहण्याच्या ओढीनं पुन्हा पुन्हा जावंसं वाटावं म्हणून त्या ठिकाणी ते गारहाणे घेऊन त्या गवळणी जात होत्या. मग असा तो भगवान परमात्मा जन्माला घालणारे किती पुण्यवान असतील, असा तो भगवान परमात्मा जन्माला यावा असं वाटणारे किती पुण्यवान असतील. आणि ज्या वेळा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे ना, त्यावेळा दुष्टांना किती चळकाप सुटेल महाराज. होता कृष्णाचा अवतार. महाराज म्हणतात की त्या भगवान परमात्म्याने यावं. देव येतोय ना. काही लोकांनी तर कोरोनाच्या काळामध्ये मुगाच बोबाटा केला, देवच नाहीये, देवच नाहीये. महाराज काही लोकांनी तर माळा काढल्या महाराज, देवावर भरोसाच नाही, खुशाल माळा काढल्यात. अरे तुम्ही माळा काढताय इथपर्यंत बरोबर आहे, परंतु माळा काढणाऱ्यांना मला एक विचारायचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये माळा करणाऱ्याला मला एक विचारायचं आहे, जर तुम्ही माळ जरी काढून देवानं तुम्हाला जिवंत ठेवलं, माझं लक्ष देऊ नाही बोल नाही का? कारण जे गेलेत ते गेलेत आहे ना, त्यांचं पुण्य तिथपर्यंत होतं, त्यांचं प्रारब्ध तिथपर्यंत होतं. प्रारब्ध जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला ठेवत आहे, परंतु देवाला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलेलं आहे. कारण कोरोना हा प्रारब्धामुळेच आलेला आहे. रोग काय येतात? तू का म्हणे पापे येती रोगाची या रूपे, रोगाच्या रूपानं ते पापाच्या रूपानं ते रोग आलेत ना. मग असे रोग अनेक येतील आणि अनेक जातील. कारण माझा भारत देश अनन्य कित्येक मोठ्या संकटाला माझ्या भारत देशानं तोंड दिलेलं आहे ना. ते रोग तर काहीच नाही बाबा. पूर्वीच्या काळामध्ये प्लेगची साथ काय, पूर्वीच्या काळामध्ये महाराज महाभयंकर देवीचा त्या ठिकाणी रोग यावा. आणि याच्याही पलीकडे सांगून आम्ही आळंदीत असताना, बाबा तुम्ही पण आम्हाला वाटतं आळंदीतच होते, आळंदीत आपण असताना त्यावेळेला स्वाईन फ्लू नावाचा रोग आलेला होता. आणि त्यावेळेला किती संस्था बंद ठेवल्या, भरपूर संस्था बंद होत्या, परंतु परत तरी आळंदीला जावंच लागलं, परत संस्था चालू कराव्या लागल्या. मग अशा रोगाला भिण्यापेक्षा त्याला सामर्थ्यानं आपण त्या ठिकाणी तोंड दिलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य माझ्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्यानं त्या गोपींना सुद्धा चाळा लावला. त्या भगवान परमात्म्यानं, तो भगवान परमात्मा निष्काम आहे आणि निराळा आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या जन्मा करता, कारण देव उगा जन्माला येत नाही, काहीतरी कारण असलं पाहिजे ना. एखादा लेकरू आम्हाला जन्माला घालायचा आहे, त्याच्या अगोदर आईचे बारे बांधलेले असतात, बापाचे बारे बांधलेले असतात. पोरगा जन्माला आला ना, मग मी त्याला डॉक्टर बनवीन, मग मी त्याला त्या ठिकाणी वकील बनवीन, मी त्याला त्या ठिकाणी आता मग त्याचं लग्न झाल्यानंतर मग त्याला तिकडे पाठवीन, आणि त्याला तिकडं कुठं त्याला अमेरिकेत पाठवीन, आणि त्याला जपानला पाठवीन, त्याला थायलंड. कशाला अमेरिकेत आणि कशाला जपानला? आपल्या भारत देशामध्ये का नाहीये? माझी भूमी गोड नाहीये? माझी भूमी गोड आहे का? काय माझ्या भूमीचं काय चुकलंय? माझ्या देव काय माझ्या भूमीचं काय चुकलं? जा तुम्ही, परंतु आई बापाच्या सुखा करता परत भारत देशामध्ये या. माझ्या देशाला विसरू नका, जा बाहेर जा, परंतु माझ्या भारत भूमीला, माझ्या मातेला विसरू नका. माझं बोलणं लक्ष देऊ नका. 75वा आपला अमृत महोत्सव या वर्षी आपण सर्वजण अमृत महोत्सवामध्ये, आपला अमृत महोत्सव भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आणि हा अमृत महोत्सव आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या साक्षीनं पाहतोय, सर्वांच्या डोळ्यानं पाहतोय. आणि आता ऐका, त्या जन्माला घालण्याकरता त्या देशाचंही पुण्य पाहिजे, एक त्या मातृत्वाचं पुण्य पाहिजे. कारण त्या देवकी मातेच्या तपश्चर्येला जोड नव्हती, त्या वसुदेवाच्या तपश्चर्येला जोड नव्हते. विठ्ठल विठ्ठल. कारण साधारण मूल जन्माला घालण्याकरता
कित्येक तपश्चर्या करावी लागते, तर हे तर देवाला जन्माला घालायचं होतं ना. बोललं लक्ष देऊ नये का? कारण देवाला जन्माला घालण्याकरता किंवा देव जन्माला येण्याकरता, कारण देवानं अनेक गोष्टींचा त्याग करून, देवानं अनेक राजमहालामध्ये देवाला जाता आलं असतं ना. कंसाच्या घरी जन्माला येता आलं असतं, परंतु त्यालाच मारायचं होतं ना. मग तिथं कशाला जन्माला येईल? मग अनेक ठिकाणी, अनेक मोठमोठ्या ठिकाणी देवाला जन्माला येऊ शकलं असतं, परंतु अनन्य साधारण उद्योग देवाला करायचे होते. कारण उद्योग धंदा, कारण हाची धंदा करीतो. काय करतो तर तो धंदा म्हणजे भक्ताला पायापाशी ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करण्याकरता भगवान परमात्म्याला जन्माला यायचं होतं. विठ्ठल कारण दुर्जनाचा संहार करणं आणि धर्माचं रक्षण करणं, धर्मो रक्षती रक्षितः, धर्माचं रक्षण करणं हीच जबाबदारी देवाची आहे. म्हणून धर्मावरती अनेक संकट त्या ठिकाणी पडायला जर सुरुवात झाली तर भगवान परमात्मा कुठंतरी जन्माला येत असतो. मग असे अनेक अवतार, भगवान परमात्म्याचे 24 अवतार आपल्याला पाहता येतील, परंतु वेळ कमी असल्यामुळे आपल्याला कृष्ण अवताराची कथा बघायची आहे. मग भगवान परमात्म्याला जन्माला घालण्याकरता त्या देवकी मातेचं अनन्य पुण्य आहे, त्या यशोदा मातेचं अनन्य पुण्य आहे, नंद राजाचं सुद्धा पुण्य आहे आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी वसुदेवाचं सुद्धा पुण्य आहे. मग मला सांगा, त्या भगवान परमात्म्यानं जन्माला प्राप्त करून घालण्याकरता त्यांनी पुण्य कमवलं आणि आता चला त्या त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याचा जर जन्म झालेला आहे ना, मग त्या भगवान परमात्म्याच्या करिता त्या कशा करता जन्माला, कोणी बोलवलं देवाला, हाही प्रश्न आपल्याला पडेल ना. कोणी बोलवलं देवाला आणि देवानं यावंच का? देवानं यावं महाराज. जिथं जिथं धर्म संकटामध्ये येईल ना, तिथं तिथं त्या आहे तुका म्हणे धर्माचा केला अवतार नारायण, केला अवतार नारायण, केला अवतार नारायण. तुका म्हणे धर्माचा अवतार होतो. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, किंवा अवतार तुम्हा धराया करना उद्धाराया जना जड जीवा. तुमचा अवतार कशा करताय? त्या ठिकाणी जड जीवाचा उद्धार करण्याकरताय. मग हा भगवान परमात्मा जन्माला येण्याकरता त्या ठिकाणी अगणित पुण्य लागतं. मग अशा प्रकारे भगवान परमात्म्याला जन्माला घालण्याकरता एकदा काय झालं, त्या पृथ्वीवरती दैत्य अभक्त मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. आता दैत्यानं त्या ठिकाणी त्या पृथ्वीवरती मात चालू केलाय. मग त्या ठिकाणी त्या ऋषी मुनींनी त्या ठिकाणी राहणंच चुकीचं आहे. म्हटले दैत्य लोक इतके आपल्याला त्रास देतात, आपण कशा करता राहायचंय? नाही म्हटले आपण गेलेलं बरं. पुढे चला, गो मातेकडे गेले. गो मातेला सुद्धा त्या दैत्यांनी इतका त्रास दिला, इतका गो हत्येचं पातक वाढायला लागलेलं आहे. साधू ऋषी मुनींना या भूमातेवरती, या धरणी मातेवरती त्रास व्हायला लागला. मग आता काय करायचं? या सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाकडे गेलं पाहिजे आणि भगवान परमात्म्याकडे घेऊन जाऊन आपली व्यथा त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि मग त्या धरणी मातेनं काय केलं? ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर त्या अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील, परंतु आता वेळ फक्त 5 मिनिटं राहिले, म्हणून धावतं मी चरित्र सांगतो. मग आता ते पाहत असताना त्या भगवान परमात्म्याकडे विनंती करतायत की देवा, अनन्य साधारण त्या ठिकाणी अनन्य तुमचा अवतार होण्याकरता. कारण काय होतंय माझ्या या भूमीवरती, कारण मी जर माझ्या करता, ही सृष्टी माझ्यावरती आहे, माझ्यावरती अवलंबून आहे, आणि मी जर दुःखी असेल तर माझ्या भक्तांनी किंवा माझ्या लेकरांनी, आईचे या धरणीचे लेकरं कोण आहे बरं? तुम्ही आम्ही त्या धरणीचे लेकरं आहोत ना. मग मला सांगा, ती धरणीच आम्ही जर विकायला काढतो, माझं बोलणं लक्ष देऊ नये का? ती धरणी मातेला दुःख देणारी गोष्ट आहे. आणि आता ऐका, त्या धरणी मातेनं भगवान परमात्म्याकडे जावं आणि भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर मायबाप त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सांगावं की देवा,
तुम्ही अवताराला या आणि अवताराला येण्याकरता भगवान परमात्म्याची मीटिंग त्या ठिकाणी बसलेली आहे. मग अवताराला कोणाला पाठवायचं? मग पूर्वीच्या अवतारामध्ये हा भगवान परमात्मा आणि भगवंताच्या बरोबर शेष नारायण गेले आणि भगवान परमात्मा मागच्या युगामध्ये जर भगवान परमात्म्याचं बघितलं तर भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र होते आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या बरोबर कोण होतं? धाकला बंधू लक्ष्मण. त्यावेळेला शेषानं त्या ठिकाणी पुढे बोलायला सुरुवात केली. देवा आता मी तुमचा धाकला बंधू होत नाही म्हटले. जा देवा. म्हटले काय रे? म्हटले तुम्ही मला 14 वर्ष वनवासात असताना मला भुकेला झोपावं लागलं, मला उपवाशीपोटी झोपावं लागलं, मला तुमच्या चरणाची सेवा करावी लागली. मी लहान होतो ना म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मला काहीच्या काही त्या ठिकाणी करून घ्यायला लावलं. म्हटले मग आता देवा मी तुमचा लहान होत नाही आहे, नाही तर मी येतच नाही. अरे बाबा असं करू नको, तुला मोठ्या भावाची जबाबदारी देतो ना. मग आता भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी शेष नारायणाला मोठ्या भावाची जबाबदारी दिली. मग असं करता करता मोठा भाऊ त्या ठिकाणी जन्माला घालण्याकरता आता मोठा भाऊ कुठे जन्माला येणार होता? तर मोठा भाऊ भगवंताचा मोठा भाऊ कोण आहे? बळीराम दादा. मग बळीराम दादा हा जन्माला कुठे आलाय? अगोदर देवाच्या अगोदर ते यायला पाहिजे होता ना. तो कुठं? तर तो त्या ठिकाणी यशोदा मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. अगोदर भगवान परमात्मा कुठे आलाय? तर वृंदावनामध्ये या नंद राजाच्या अंगणामध्ये तिथे बळीराम दादाचा अगोदर जन्म झालेला आहे. मग त्याच्या अगोदरची कथा, मग आता त्याच्यानंतरची कथा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. मग भगवान परमात्मा जन्माला येत असताना आता ऐका त्या यशोदा मैयेचंही पुण्य आहे आणि त्या ठिकाणी देवकी मातेचं सुद्धा पुण्य आहे. मग त्या पुण्याकरता काय झालं? शूर नावाचा एक राजा त्या भगवान परमात्म्याची सेवा करत होता आणि भगवान परमात्म्याची सेवा करत असताना त्याला वसुदेव नावाचा मुलगा झालेला आणि वसुदेव नावाचा मुलगा झाल्याच्या नंतर त्या शुराशूर नावाच्या त्या राजानं आपल्या मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागलेला आहे. परंतु त्या मुलाचं आता उपवर झालेल्या मुलाचं आता लग्न लावायला पाहिजे. मग लग्न लावायला पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर इकडं कंसाची बहीण कोण? देवकी. तीही आता उपवर झालेली होती, तिचंही लग्न त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं. मग आता काय करावं? तिकडं कंसाची बहीण उपवर व्हायला लागलेली आहे आणि इकडं त्या राजाची लेकरू त्या ठिकाणी राजाचा मुलगा सुद्धा मोठा व्हायला लागलेला आहे. मग काय करायचं? कुठंतरी एक दिवस बघितला आणि त्या दिवशी त्या भगवान परमात्म्याच्या साक्षीनं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या ठिकाणी दोघांचं विवाह त्या ठिकाणी जुळायला सुरुवात केली. आता विवाह जुळलेला आहे आणि लग्न आता थाटामाटामध्ये आता लग्न करायचं आहे. आता कंस कोण आहे? कंस त्या ठिकाणी राक्षसांचा राजाच होता. मग त्या ठिकाणी त्या कंस आता मामा भरपूर असतात परंतु कंसासारखे नसतात. आता त्या भगवान परमात्म्याची सेवा करणाऱ्या त्या शुराशूर नावाच्या त्या राजाला, मग पराशर नावाच्या राजाला आता त्या ठिकाणी आता आपल्याही लेकराचं लग्न करायचं होतं. परंतु आता लेकराचं लग्न करत असताना त्या ठिकाणी कोणाचा तयार? आता देवकी मातेच्या बरोबर आणि कोणाचं? तर आपल्या वसुदेवाचं लग्न त्या ठिकाणी लावायचं होतं. लग्न लावायलाच त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लग्न थाटामाटामध्ये सोहळ्यामध्ये लग्न झालेलं आहे. कारण आता लग्न खूप आनंदामध्ये साजरी होतात. प्रत्येकाने आता कोरोनानं आपल्याला शिकवलेले लग्न कशी करायची, काय करायची. कसं कोरोनाचं लग्न पाहिलेत सगळ्यांनी. कोरोनाच्या लग्नामध्ये आचारी होता, बँडवाला होता, कोरोनाच्या लग्नामध्ये मंडप होता, वराडी मंडळी होती, कोणीच नव्हतं. तरी कोरोनाचे लग्न झाले की नाही आणि त्यांना पोरं झाले की नाही. मग आता आहे का, मला ते सांगायचं आहे की इतकाही खर्च करत असताना सुद्धा त्या ठिकाणी लग्न होतं. परंतु त्याच्याही पेक्षा अफाट त्या ठिकाणी संपत्ती त्या कंसाकडे होती. एकुलत्या एका बहिणीचं सुंदर अशा पद्धतीनं लग्न लावण्याचा, थाटामाटामध्ये लग्न लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि सुंदर अशा प्रकारचं लग्नही त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि लग्न होत असताना त्या ठिकाणी आता लग्नाची वरात निघालेली आहे. लग्न सुद्धा थाटामाटामध्ये झालेलं आहे आणि आता शेवटचा प्रसंग येतो ना, लेकीला सासरी वाटे लावायचा प्रसंग आहे. लेक सासरी जात असताना आता भावाच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि लेकीला वाटी लावण्याचा प्रसंग आहे. आणि आता सुंदरसा त्या ठिकाणी रथ सजलेला आहे आणि रथ सजलेला आहे ना, त्या ठिकाणी रथ सजलेला आहे आणि त्या रथाच्या वरती
अगोदर त्या वसुदेवानं वरती चढण्याचा प्रयत्न करावा आणि देवकीला सुद्धा त्या रथामध्ये घ्यावं आणि कुठे निघावं, आपल्या निवासस्थानी परत निघावं. परंतु त्याच्या अगोदर आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी झाली हे कंसा, अरे काय करतोस रे कंसा, की हिच्या पोटी जो 8वा येणार आहे ना तो तुझा घात करणार आहे मायबाप. ऐकलं त्या कंसाने आकाशाच्या वाणीचा त्या ठिकाणी आवाज ऐकला आणि आपल्याला मारणार हा शब्द ऐकल्याच्या नंतर कंसानं त्या ठिकाणी आपली तलवार काढलेली आहे, उचललेला आहे खड्ग आणि मारायला धावलेला आहे. आणि मारायला धावल्याच्या नंतर मायबाप हात तो धरिला वसुदेवानं त्या कंसाचा हात धरला. ए कंसा, अरे काय करतोस, जोपर्यंत तुझी बहीण होते ना, आता लग्न झालंय, जबाबदारी माझी आहे. जोपर्यंत तुझी बहीण होती ना तू काही करू शकला असता तर मी काही म्हटलो नसतो, परंतु आता हिच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. मग त्या कंसाचा हात धरला, म्हटले काय काय अडचण आहे म्हटले तुझी, हिच्या पोटी आलेला 8वा तुला मारणार आहे ना. मग त्या ठिकाणी त्यानं सांगितलं, म्हटले हो. मग आता ऐका, 8वा आता सरळ सरळ हे 7ही त्या कंसानं मारले. आपली वेळ समाप्त होत चाललेली आहे. 7ही त्या कंसाने मारले आणि आता 8वा जन्माला आहे. कारण काय तर अगोदर कुठं टाकलं, कारावासामध्ये टाकलं, जेलमध्ये टाकले, कारागृहामध्ये टाकलं, अनेक प्रसंग सांगता येईल. परंतु आपल्याला विस्तारित सांगायला गेलं तर वेळ भरपूर आहे, भरपूर होत चाललेली आहे. मला सांगायचं काय, आता ऐका, त्या ठिकाणी 7वा जो आहे ना तो योग मायेनं लिहिलेला आहे. 8वा आता जन्माला येतोय. आता तो त्या ठिकाणी जन्माला येत असताना आता तो 8वा जन्माला आलाय, तो 8 वर्षाच्या रूपानं. तो भगवान परमात्मा 8 वर्षाच्या रूपानं जन्माला आलेला आहे. तो कुठे, कारागृहामध्ये जन्माला आलेला आहे. आणि आता आता चालता चालता आपल्याला थोड्या वेळामध्ये सांगायचंय, तो भगवान परमात्म्याचा उत्सव इकडे गोकुळामध्ये साजरा करायचा आहे. कारण हा भगवान परमात्मा कारागृहामध्ये मथुरेमध्ये जरी जन्माला आला तर तो गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद, सुख, वैभव, त्या ठिकाणी आनंदानं गोकुळीची जी आहेत ना, जी गोकुळातली गोपिका आहे, गोप आहे, सगळे आनंदानं त्या ठिकाणी नाचणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर भगवान परमात्म्याला कुठं नेलंय, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. त्या ठिकाणी माया उपजली देते, ठेवी मज आणि येते. मग मायेला आणलेलं आहे आणि भगवान परमात्म्याला परत कुठं, वसुदेवानं आपल्या डोक्यावरती घेऊन यमुना मैयेच्या दोन्ही तड्या त्या ठिकाणी पार करून गोकुळामध्ये ठेवलंय आणि भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं, योगमायेला परत आणलं. आता ऐका, भगवान परमात्मा तिथं ठेवल्याच्या नंतर मायबाप आता सकाळ व्हायला सुरुवात झाली ना, भगवान परमात्मा रडायला लागले आणि त्या ठिकाणी पाहिलं तर गवळणी एकमेकीला सांगायला लागल्या, हे गवळणींनो ऐकलं का, गवळण सांग्या गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांग्या गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांग्या गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांग्या गवळणीला, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळे गुडिया तोरणे करती कथा गाणे, बालकृष्ण रंदा घरी आनंदाल्या नर नारी. तेच तुकोबारायाने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय. परंतु त्याच्या अगोदर आता भगवान परमात्म्याचा जन्म या ठिकाणी आपल्याला कारवाडी गावामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. गोपाळ भगवान की जय. नंद भयो, नंद भयो रे, नंद भयो, नंद भयो रे, नंद भयो रे, नंद भयो, नंद भयो रे, नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो, नंद भयो रे, नंद भयो, नंद भयो रे, आनंद भयो, नंद भयो रे, नंद भयो रे, नंद
आला बाळकृष्ण घरा आला ए बाळकृष्ण घरा आला बाळकृष्ण घरा आला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा सर्वांनी टाळी टाळी हा हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय गणैया लाल की जय बलिराम भगवान की जय आज के आनंद की जय विठोबार सर्वांनी जागेवरती बसायचंय भैरवी झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही कुमारी जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जन्म त्या ठिकाणी गोकुळामध्ये झालेला आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बालकृष्णांना घरी आनंदाला आणणारी अशी अनेक कथा बघ आपल्याला पाहता येईल. परंतु भगवान परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाल्याच्या नंतर मायबाप सर्वच आनंदानं हर्षावत आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, कोणी गुढिया उभारतय कोणी तोरण लावतंय, सगळ्यांना आनंद झालेला आहे. कारण देव घर आलेला आहे ना. भक्ती सन्मान त्या ठिकाणी आनंदानं सगळी उड्या मारतायत, सगळे नाचतायत गातायत आणि तोच आनंद आपल्याला या कारवाडीमध्ये आपल्याला झालेला आहे. सर्वांनी मिळून भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष केलेला आहे. म्हणून तेच वर्णन करत असताना हा भगवान परमात्मा विश्वाचा जनित आहे. या भगवान परमात्म्यानं यशोदेला माता म्हटलेला आहे. या भगवान परमात्म्यानं भक्ताला लळा लावलेला आहे. आणि तो भगवान परमात्मा आता तुकोबाराय म्हणतात की तो भगवान परमात्मा आता नावारूपाला आलेला आहे. आणि तो भगवान परमात्मा महाराज म्हणतात की तुका म्हणे आले. आता तुकोबाराय म्हणतात की तो भगवान परमात्मा आलेला आहे आणि तो भगवान परमात्मा येऊन सगळ्या दृष्टांचं निर्दलन करणार आहे. आणि त्या ठिकाणी भक्त
भक्तांना त्या ठिकाणी भक्तांचं त्या ठिकाणी संवर्धन करणार आहे, भक्तांना पायापाशी ठेवणार आहे आणि दुष्टांना मारणार आहे. तो भगवान परमात्मा आलेला आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले
ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. या भंगावरती यथामध्ये यथावकाश चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. आज भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या कारवाडी गावामध्ये खूप सुंदर अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये सुंदर असा सप्ताहाची या ठिकाणी सुरुवात आपण केलेली आहे. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थानं खूप मोठी व्याप्ती आपण सप्ताहाची करताय. सर्वांना खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद आहे. या ठिकाणी उपस्थित असणारी गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य महाराज मंडळी, साऊंड सिस्टीमवाले दादांना देखील धन्यवाद आहे. सर्व महाराज मंडळी, गुणीजन, टाळकरी, मालकरी सर्वांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आज आनंद आपल्या या कारवाडीमध्ये नवे संपूर्ण भारत देशामध्ये भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव तसा तथा त्याच्या परंपरेप्रमाणे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा होतो आणि तोच उत्सव आपण सर्वांनी या ठिकाणी केला. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवान माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायाच्या चरणी, माता पित्यांच्या चरणावरती समर्पित करून करविली तैसी केली कटकट. वाकुडा की नीट देव जाणे, बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उद्धरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जाता जाता तुम्हाला सांगून जाईल की आपण किती दिवस जगलो याला महत्व नाही, कसं जीवन जगलो याला महत्व आहे. ज्ञानोबारायाचाही आज जन्म उत्सव आहे. ज्ञानोबाराया थोडं जीवन जगले परंतु चांगलं जीवन जगले. दादा, मूरत से बड़ी कीरत होती है, मूरत से बड़ी कीरत होती है, जब मूरत चली जाए कीरत कभी न जाए. उत्तम चिवरे कीर्ती मागे देवाने कीर्ती ठेवून गेला. देव जाताना सुद्धा कीर्ती ठेवून, अवतार जरी संपवला तरी देवाची कीर्ती रूपानं देव जगामध्ये शिल्लक आहे, नामाच्या रूपानं देव जगामध्ये शिल्लक आहे. आणि तेच साधू संत त्यांच्या कार्याच्या रूपानं त्या ठिकाणी आजही जिवंत आहे. म्हणून सर्वजण एकत्रित मिळून त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या माझ्या माता भगिनींना